तासगाव नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होते। आज दिवसभरामध्ये सुरळीतपणे ही निवडणूक प्रक्रिया चालू होती, परंतु दुपारनंतर प्रभाग क्रमांक 4 मधील एका मतदान केंद्रावरती बोगस मतदान झाल्याच्या मुळे आमदार रोहित पाटील आणि संजय काकांचे चिरंजीव प्रभाकर पाटील हे आमने सामने आल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि त्यांच्यामध्ये बाचाबाचीचा प्रकार घडलेला आहे। एकमेकाच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडलेला आहे। त्यामुळे तासगाव मधील हे वातावरण थोडंफार चिघळलेलं होतं, तणावपूर्ण झालेलं होतं। अजूनही तणावपूर्ण वातावरण आहे। पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। पोलीस उपविभागीय अधिकारी प्रनिल गिल्डा असतील हे या ठिकाणी आलेले होते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली इथं बंदोबस्त चोख ठेवण्यात आलेला आहे। आणि सध्या आपण बघू शकताय गणपती मंदिराच्या बाजूला सध्या उभे आहोत आणि इथंच 4 नंबर प्रभागातील मतदान केंद्र आहे आणि या मतदान केंद्रावरती हा अनुचित प्रकार घडल्यानं या दोन्ही युवा नेत्यांमध्ये बाचाबाचीचा प्रकार झालेला होता। त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले होते, एकमेकाच्या अंगावर जाण्याचा प्रकार या ठिकाणी घडलेला होता आणि त्यामुळे हे वातावरण थोडंफार तणावपूर्ण झाल्याचं तासगाव मध्ये पाहायला मिळालं। मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली। बंद करा, कुठं बघताय?